तर स्वागत आहे भावांनो पुढल्या पार्टमध्ये, आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये ह्या. आणि जर कोणी पहिला पार्ट बघितला नसेल तर पहिला पार्ट बघून घ्या, त्याशिवाय कळणार नाही पुढं काय झाले. आणि बघा पुढं काय काय झाले. तर मित्रांनो, काल सांगोलला जाऊन आल्यानंतर आम्ही गेलो होतो भावांनो अकोलेच्या सिद्धनाथ मंदिरमध्ये दर्शन घ्यायला गेलो होतो. भावांनो खूप मोठं मंदिर होतं भावांनो. तर गेलो आणि दर्शन घेतलं भावांनो. लय म्हणजे लय भारी आतलं मंदिर होतं. तुम्ही बघा कसं कसं मंदिर आहे आतलं. पुन्हा येताना भावांनो कच्चा रोड होता आणि पाणी लई साचलं होतं. त्यामुळे गाडी घेऊन पुढे गेले ना आम्ही दोघंजण चालत चालू होतो, कारण लई लई बाद रस्ता होता. आणि त्या रस्त्यात एकदा पार पडलो का डायरेक्ट आलो भावांनो आम्ही आमच्या घरला. तर मित्रांनो, गावात आले आम्ही लगेच चाललो होतो गावामध्ये. चौकात जायचं होतं. सुशांत पतंगे दुकानपाशी जरा जाऊन बघत बसावं म्हणलं होतं. एक मैदान होतं आज, श्रीनाथ केसरी म्हणून सांगलेलं होतं. कोणी बघितलं असेल की व्लॉग जरा लेट पडणार आहे. आणि रोहन आणि मी आणि सुशांत भाऊ बघत बसलो होतो श्रीनाथ केसरी लाईव्ह यूट्यूबवरनं. मैदानाला जायचं आमचं शक्य झालं नाही, कारण सांगोलला जाऊन आलो होतो आम्ही. आणि सुशांतसुद्धा त्याला येगळा नाव होता, ती जरा येगळं काहीतरी बघत बसलेला. आणि आम्ही दोघं रोहन आणि मी बघत बसलेलो श्रीनाथ केसरी लाईव्ह. आणि भावांनो, जाताना गाडी सायलेन्सर लय गरम झालं होतं, त्यामुळे माझी चप्पल सुद्धा जळली होती भावांनो. आणि तरी पण आम्ही बघत बसलो बघा श्रीनाथ केसरी लाईव्ह. धाव गेला कशा ते धाव लाशा ठया पळा लागलाय, महादा पतंग पळा लागलाय. मित्रांनो, सुशाची पण गाडी आहे, पण गाड्याला टेन्शन नाही रांडे झाला. टेन्शन नाही रांडे झाला, गाडी बिडी बघा. पित्र लावला गाडीला. बघ तर आजच्या पार्टमध्ये एवढेच. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तर लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करून घ्या आणि भेटतो पुढच्या पार्टमध्ये.